वाटतंय तेवढं सोपं नाही घे पण अष्टपुत्र हो. आता आम्ही चाललेलो आहे गोपाळपूरला मामाकडे. आज सानूची पाठवणी आहे. उद्या शनिवार आहे. शनिवारी आमच्या इकडं काही नवरी जात नाही म्हणून आज शुक्रवारीच नवरी पाठवायची आहे. मला ही बांगड्या वगैरे भरायच्या राहिलेल्या होत्या त्यामुळे मी आज जाणार आहे. म्हटलं दोन्हीही कामं होतील. आणि इकडे गावाकडचे रोड बघा, पंढरपूरपासून गोपाळपूरपर्यंत यायला एवढा वेळ लागत नाही. एवढा येत नाही, एक 10च मिनिटाचं आज असं बघायला गेलं तर अंतर आहे, पण खूप वेळ लागतो. पर्यायची मागचं बो काढ की. आणि बॅग कुठे आहे? आणखी त्यातलं थोडं सामान काढायचं. आता पाणी द्यात पण तरी या तांब्या भरून घेऊन पाहुणीला. व्हिडिओ काढायचा काढलाय की आत्याचा. कधी काढला? फोटो दिसते थांबे पडते नाही अष्टपुत्र हो. 3 पिढ्या आजी नाथ आहे ना आजी आणि ही परत अशा 3 पिढ्या आहे ना. परीला लय आठवण होती आहे का नाही? केव्हाच 2 वर्ष खर्च 2 वर्ष तर पुढे झाली. लय झाली पोरग आता 2-3 वर्षाचा काळ झालाय आहे का नाही? 4-5 वर्ष परी लय लहान होती, ह्याच्यापेक्षा थोडी मोठी असेल तेव्हाच तिच्या लक्षात. मग ती आजी आली व्हिडिओ येणार दामाने पाठवलं. मग ती आजी आली. अरे ता 11 वाजले तात्याला भूक लागली आता. बोलू नको नको. शेमटो चेहरा कसा परी परी म्हणायला नाही का तुम्हाला? मला ओळखू आली की ग. अगं तुझी माय काय काय आहे? तुझी बहीण आहे का माय? माझी माय. इथं बस ग. तू इकडे समोर. आता हे आपले सगळ्याचं घेऊन वैसून त्या दिवशी सगळ्याला मावळ निघून असा करून फोटो टाकलं की मी काल ते टाकलं काल टाकलं. हा काल टाकलं होतं. काढला फोटो. असं किरावं करतो. हा कर मा तुम्ही बी करा. असं करायचं काय? काय करू नये. कंचाची जाई नाही. परी कुठे गेली? हा परी परी मेहंदी काढायला गेली असेल. तू पण काय तिथं नाही, परी तिथं बाहेर मेहंदी काढते 2 मुली. कुठं नाही पलीकडे तिकडे गेली. आता एखादी बसतच मी बॅग मध्ये घालते. काय रे? आता हे जेवढं त्यांनी दिलेलं आहे का ते सगळं सामान ह्यात घालायचं वर एक्स्ट्राचं. ही स्वस्त नाही जेव्हा या कुठं आहे भाजी? समर्थ मला पाठवलं का नाही? पहिलं थोडंच पाठवलंय, पुन्हाच काहीच पाठवलं नाही त्याने. आज सानिकाची पाठवणी आहे. बॅग वगैरे भरायचं होतं, ते भरण्यासाठी तिला मदत केली. आणि इथं सगळेजण आजीबरोबर थोड्या गप्पा वगैरे मारल्या. नंतर सर्वांनी मिळून जेवण वगैरे केलं. ते जाताना मामीने किंवा भाऊजाईने पाय धुतेत नवरीचे, तर तिथं पाटाभोवती थोडं फुलं वगैरे टाकायचं होतं. आता पावसाचंही बाहेर वातावरण झालं होतं. पुसून ठेव. एक पाट आणि एक गोलताट. गोलताट पाहिजे. घेतलं बाहेर ठेवायची. काय चाललंय? जेवला तू? नाही अजून का रे? जेवायचं वाढव तुला. हो जेवाय वाटतील कोणा करतील. चल की. ऐन वेळेस पाऊस येऊ नये म्हणजे झालं. मग त्यासाठी म्हटलं अगोदर तयारी वगैरे तर करून ठेव.
त्यासाठी इथं मी फुलं वगैरे हे कट करून ठेवत होते. थोडा रिकामा वेळ होता, म्हटलं वेळ आहे तोपर्यंत करून घ्यावं. नंतर आदेशी झोपलेला होता, उठला म्हणजे तो काही करूच देत नाही. दुसरी पण बॅग भरायची होती आणि ती बॅग भरायची मागं ठेवलेली होती, कारण नंतर रील शूट करायची होती. तिचं आवरल्यानंतर मग काय मी बॅग भरताना तिचं आवरलेलं वगैरे नव्हतं. आता तिचं आवरून झाल्यानंतर इथं म्हटलं चला आता जे बॅग भरतानाची रील शूट करायची आहे ती रील शूट करून घेऊ. त्यासाठी काय डबल आवरत बसावं लागणार नाही. शॉर्ट व्हिडिओसाठी शूट इथं समर्थ घेत होता आणि इथं लॉंग व्हिडिओसाठी मी इथं कॅमेरा पकडलेला होता. आता दिसतंय तुम्हाला 1 मिनिटात इथं झालेलं, पण यासाठी पण आम्ही बरेच वेळा इथं रिटेक आम्हाला घ्यावे लागले होते. माझ्याकडे बघ की. लाल एक साडी ठेवली की झुमक्याची. इकडं इथं आम्ही रील पूर्ण शूट केली, नंतर चेक केली, पण काहीतरी गडबड घोटाळा झाला. ते शूट व्यवस्थित आलेलं नव्हतं. नंतर मग इथं शूट करायला घेतलं. सानिका ज्या वेळेस पाय धुवून जेव्हा गाडीत बसायला जाणार होते त्यावेळेस कसं शूट घ्यायचं हे आमचं नियोजन चाललेलं होतं. आणि नंतर जायच्या वेळेस एवढा पाऊस आला, जसं आम्ही ठरवलं होतं तसं झालंच नाही. मग हीच क्लिप मी इथं जोडली. जसा मला वेळ मिळेल तसं इथं मी थोडं थोडं शूट घेतलेलं आहे. बाहेर इथं सगळेजण बसलेत आणि आत इथं सगळ्या महिला वगैरे बसलेल्या होत्या. म्हटलं चला एक फॅमिली फोटो घेऊ आणि थोडं त्यामध्ये शूटिंगही घेतलं. तसं तेवढ्याच आठवणी राहतात. गाडी बाराची अगोदरच वारा वगैरे भरपूर सुटलेला होता. पाहुणे वगैरे आले आणि तेवढ्यात पाऊस एवढा आला. नंतर आम्ही ठरवलं होतं तसं काही झालंच नाही. वारा भरपूर सुटलेला होता, पाऊसही येऊन गेलेला होता. पण वारा सुटल्यामुळे जसं आम्ही इथं फुलं डेकोरेशनसाठी टाकत होतो ते वाऱ्याने उडूनच जात होते. पण आता काय करावे, म्हटलं जसं होईल तसं होईल म्हणून तेवढंच छोटंसं इथं आणलेत फुलं. तर म्हटलं करू डेकोरेशन. निलेशला वाटलं पाणी टाकल्यानंतर फुलं म्हणजे उडणार नाहीत. आता इथं काय मी जास्त व्हिडिओ एडिट केलेला नाही. आता 3-3:30 वाजलेले होते, पण इथं लाईट गेलेले होते त्यामुळे घरात आता अंधार होता. तरीही मी जास्त व्हिडिओ एडिट केला नाही. म्हटलं जशाच्या तशी आठवणी राहतात व्हिडिओच्या तरी निमित्ताने. आणि नकोसा वाटणारा क्षण आला. शेवटी हा क्षण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात तर येतोच. पण इथून नंतर जास्त काही मी व्हिडिओ घेतलाच नाही, कारण सगळेजण एवढं म्हणजे जाणार त्यामुळे वाईटही वाटत होतं. सगळे भाऊकही झालेले होते त्यामुळे जास्त काही मी व्हिडिओ घेतला नाही. छोट्या छोट्या क्लिपा घेतलेत, तेच म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करावं. नाही राहणार ती वाऱ्यानं. आकाश एक मिनिट. का ग शाजी आक ये म्हणे बाबा. नवरीची गाडी तर गेलेले होते. नंतर हळदीचे व्हिडिओ, संगीत व जे काही व्हिडिओ आहेत तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.